हरि ओम। यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानंदो नित्यं वसति मे हृदये। ओम. सर्वांचं आजच्या आपल्या या बालकेंद्रामध्ये बालकिशोर केंद्रामध्ये स्वागत आहे. आता सगळे बाल मोठे झालेत, त्यामुळे आपण केंद्राची सुरुवात जी आहे ती नित्य प्रार्थनेने करूया. स्वामींच्या स्मरणाने आपण सर्वाची सुरुवात म्हणजे सर्व गोष्टींची सुरुवात तर केलीच आहे. केंद्राची सुरुवात आता जी आहे ती नित्य प्रार्थनेने करूया. सरळ बसायचं, हात जोडायचे, प्रार्थना आपण करणार. त्यानंतर थोडीशी आपण आज नवरात्र विशेष आहे, सगळीकडे नवरात्र बसलेलं आहे, त्या बाबतीत आज छान छान स्तोत्र आणि कथा, गोष्टी, त्याची माहिती, वेगवेगळ्या प्रकारे आपण देवीची उपासना आज करणारच आहोत. तर सर्वांनी ताठ बसून हात जोडायचे, डोळे मिटायचे आणि छान प्रार्थना करायची. मी म्हणेन माझ्या बरोबरच तुम्ही म्हणायचं. जर प्रार्थना कोणाला येत नसेल तर स्क्रीनवरती नक्की दिसेल, आणि जर वाचता येत नसेल तर हात जोडून मनोमन स्मरण करायचं देवाचं. श्री गणेशाय नमः. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृतां या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माञ्चतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. हरि ओम. छान. आपण उपासनेची सुरुवात करणार आहोत. उपासनेच्या संदर्भात आपण अष्टांग योग पर गोष्टी बघत आहोत. म्हणजे थोडक्यात ध्यान साधना कशी करायची आणि स्वतःला कशा पद्धतीने त्यासाठी घडवायचा हा भाग आपण बघतो. पण त्याची सुरुवात करायच्या आधी आज नवरात्र आहे, मी जसं म्हटलं तसं, त्यामुळे विशेष आपण देवीची काही नावं आहेत, तर थोडंसं नामस्मरणाने आपण सुरुवात करूया. ती नावं मी म्हणतो, माझ्या मागे म्हणा. तर आर्या तू आहेस ना? हा, तू अनम्यूट हो करशील माझ्या मागे. हा, आर्य हो ठीक. म्हणशील. ठीक आहे. आता आपल्याकडे आर्या पण आहे आणि आर्य पण आहे. मग पुढच्या वेळेस आपण जशी उपासना संपूयात तशी आर्या माझ्या मागे म्हण. आर्य मी सांगतो, माझ्या बरोबर माझ्या मागे म्हण. सर्वांनी असंच मनोमन देवीचं स्मरण करायचंय, डोळे मिटायचे आणि छान नाम घ्यायचं. ओम श्रियै नमः. ओम श्रीयै नमः. ओम उमायै नमः. ओम उमाये नमः. ओम भारतै नमः. ओम भवर्णे नमः. ओम भारत्यै नमः. ओम भवर्तै नमः. ओम भद्रायै नमः. ओम भद्रायै नमः. ओम शर्वाण्यै नमः. ओम शर्वाण्यै नमः. ओम विजयायै नमः. ओम विजयाय नमः. ओम जयायै नमः. ओम जयानै नमः. ओम वाण्यै नमः. ओम वाण्यै नमः. ओम सर्वगतायै नमः. ओम सर्वगतायै नमः. ओम गौर्यै नमः. ओम गौर्यै नमः. ओम वरायै नमः. ओम वरायहि नमः. ओम कमलाप्रियायै नमः. ओम कमलाप्रियै नमः. हरिओम. छान. तर असा देवीच्या नामस्मरणाने आपली सुरुवात केलेली आहे आपण. आता हा जो सगळा भाग जो आपण बघतोय उपासनेचा, खरं तर मध्यवर्ती उपासना स्वामींनी आपल्यापर्यंत आणलेली आहे. आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मध्यवर्ती उपासना म्हणजे तरी काय.
आणि त्याच्यासाठी म्हणून अष्टांग योग म्हणजे 8 लिम्स ऑफ योग. योग म्हणजे काय, तर योगाचा अर्थ म्हणजे टू जॉईन टू थिंग्स. ओके. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईन काय करायचं आहे मुळात, तर आपलं जे अंतःकरण आहे म्हणजे आर बॉडी माइंड अँड इंटरलेक्ट शुड बी वन विथ गॉड, असा तो प्रयत्न आहे. हा गॉड म्हणजे तरी नक्की काय, बापरे, असं त्या प्रश्नाचा विचार करता करता ओ माय गॉड असं वाटायला लागतं. आणि ओ माय गॉड नाचे पिक्चर पण निघतात आणि त्याच्यामध्ये पण मजा मजा काय काय दाखवलेलं असतं, सगळं छान असतं. पण तरी हा प्रश्न अनुत्तरित राहतो, कारण ह्याचा शोध जो आहे तो कुठेतरी बाह्य जगामध्ये इकडे तिकडे फिरून घेऊन चालतच नाही, तो आपल्या आतमध्येच घ्यायला लागतो. वेदर वी लाईक इट और वी डोंट लाईक इट, वेदर वी अंडरस्टँड इट और डोंट अंडरस्टँड इट, दिस इज अ सायन्स, हे लक्षात ठेवायचं. आणि सायन्स म्हणल्यानंतर कुठलंही सायन्स कसं असतं की त्याला इक्वेशन असतं, आणि ते इक्वेशन जर जुळून आलं तर त्याचं आपल्याला रिझल्टंट मिळतं, आणि जर इक्वेशन जुळून नाही आलं तर त्याचा रिझल्ट मिळत नाही. मग दोन केमिकल्स आपण कमी अधिक प्रमाणात मिक्स केले, केमिस्ट्री पुढे तुम्हाला कधीतरी येईल किंवा तुम्ही काही जणांकडनं ऐकलं असेल, तो वेगळाच धूर निघायला लागतो. म्हणजे सांगितलं सोल्युशन निळबिळ होईल आणि इकडे काळबिळ झालेलं असतं एक्सपेरिमेंटला. अरे काय झालं, कारण का, तर तुम्ही जे काही केमिकल्स आहेत ते चुकीचे मिक्स केले. मग ते चुकीचे केमिकल्स अशा पद्धतीने मिक्स होऊ नये आणि आपल्याला पाहिजे तीच रिॲक्शन आणि त्याचा तोच रिझल्ट मिळायला पाहिजे असेल, तर हे नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तोच भाग आपण हळूहळू का होईना समजून घ्यायचा प्रयत्न करतोय बरं का. आणि त्याला धरून आजचं छोटंसं प्रेझेंटेशन आहे. खरं तर मागच्या वेळेस ना मला वाटतं वेगवेगळे नियम चाललेत, आणि हे नियम म्हणजे तरी काय, तो पण आपण थोडासा गमतीचा भाग बघूच यात म्हणजे. आणि ते नियम बघता बघता ह्या वेळेस स्वाध्याय नावाचा नियम आपल्याला बघायचा आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. हा स्वाध्याय पण आपण करत असतो, म्हणजे फार ब्युटिफुल सगळा भाग आहे हा अष्टांग योगाचा, आणि हळूहळू जमेल तसं आपल्याला समजून घ्यायचं आहे. मला फक्त स्क्रीन दिसली ना की सांगा बरं का, म्हणजे सगळ्यांना स्क्रीन दिसतीये ना, तेवढं सांगा. ओके, व्हेरी नाईस. तर आपण काय बघतोय, नियम. ऑल राईट. आणि आपल्याला नियम आणि यम म्हटलं की पहिले आपल्याला असं होतं की अरे यार हे मला प्लीज सांगू नका, मला अजिबात डिसिप्लिन आवडत नाही. पण आता अनफॉर्च्युनेटली काय आहे ना, तुम्हालाही आवडत नाही, मलाही आवडत नाही, कोणालाच आवडत नाही. म्हणजे सकाळी रोज लवकर उठा म्हणलं नाही. एखाद्या वेळेस दिवाळी, आता जाहिरात लागली ना दिवाळी आली की काय ते मोती स्नानाची का मोती साबणाच्या स्नानाची वेळ झाली वगैरे असं काहीतरी जाहिरात लागते. सगळे दिवाळीला फटाके वगैरे वाजवायला आपण उठतो, पण रोज हे करा म्हटलं तर पहाटे 5 वाजता 5:30 वाजता, ओय प्लीज डोंट ट्रबल अस असं होतं. पण जसं मी म्हटलं, जसं आपल्याला जर शोध घ्यायचा असेल आणि समजून घ्यायचं असेल तर वी हॅव टू मिक्स द केमिकल्स इन द राईट प्रपोर्शन, आणि मग आपल्याला काही नियम थोडेफार का होईना पाळायला लागतात. मागच्या वेळेला तप बघितला, आणि जे मी उत्तर तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, दिवाळी म्हणजे मस्त थंडी पडलेली असते, थंडी पडल्यानंतर आपल्याला बरोबर साखर झोप लागते पहाटे पहाटे, आणि त्याच वेळेस उठवायला कोणतरी येतात. दिवाळीचे 1-2 दिवस उत्साहामध्ये उठतो, तिसऱ्या दिवशी म्हणजे इतका फराळ झालेला असतो 2 दिवसात की जे ताणून देतो आपण ते आपले काही गेले आपल्याला सकाळी जाग येत नाही. आणि अशी साखर झोप लागलेली असताना आता पांघरुण काढून घ्यायला लागले आई बाबा की आपल्याला भयंकर त्रास होतो. पण जर आपल्याला योग्य मार्ग समजून घ्यायचा असेल तर हा त्रास सहन करायला लागतो. पण ह्या त्रासामुळे काय होतं, आतमधनं आपण पूर्ण तापतो की कोणी केलं आणि का केलं आणि कशासाठी केलं. पण हे सहन करणं, याला भगवद्गीतेनी तप, अष्टांग योगामध्ये तप म्हणलेलं आहे, फॉर्म ऑफ डिसिप्लिन. त्रास होते, आता मला तब्येत कमवायची आहे, मला कष्ट करायचं लागणार, आय हॅव टू एक्सरसाइज. मला चांगलं क्रिकेटर व्हायचंय, मला चांगलं जिमनॅस्ट व्हायचंय, मला कुठलाही गेम चांगला बॅडमिंटन पटू व्हायचंय, आय हॅव टू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस विल मेक अ पर्सन परफेक्ट, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि दॅट इज तप. सो आम्हाला ध्यान चांगलं करायचंय, आम्हाला ईश्वराबद्दल समजून घ्यायचंय, आपल्याला हे तप समजून घ्यायला पाहिजेत, आणि रोज का होईना थोडं थोडं प्रॅक्टिस केलं पाहिजे. तर आता हे सगळे जे किती प्रिन्सिपल्स आलेत बघा तपाचे, आणि हे थोडेसे इंटरनल डिसिप्लिन्स आहे म्हणजे स्वतः करायचे. मग त्याच्यामध्ये शौच आलं, क्लीनलीनेस, क्लीनलीनेस ऑफ द बॉडी, क्लीनलीनेस ऑफ द माइंड, व्हेरी इम्पॉर्टंट. जस्ट मी आंघोळ करणार, मस्त मेकअप विकअप करणार, मेकअप म्हणजे काय, सेंट मारणार, डिओ लावणार, आणि अजून काय मुलींना करायचं ते मुली मेकअप करतील वगैरे, एकदम भारी दिसणार. पण आतमध्ये कसं मित्राचं वाईट व्हावं, कसं ह्या कुठल्या तरी प्राण्याला डिवचू वगैरे वगैरे असे विचार करणार, हे काही शौच नाही. इट इज ऑल गॉन रॉंग, रिझल्टंट मिळणारच नाही. सो इंटरनल अँड एक्सटर्नल क्लिनलीनेस व्हेरी इम्पॉर्टंट, बॉडी अँड माइंड. संतोष, जे काही सर्कमस्टन्सेस असतात, कीप ट्राईंग युअर बेस्ट, कीप ट्राईंग युअर बेस्ट, नेव्हर गिव्ह अप, 200% एफर्ट ऑलवेज. पण आय कुड नॉट विन द मॅच, मला अपेक्षेपेक्षा 2 मार्क 3 मार्क 4 मार्क कमी पडले,
प्रश्न काय आहे? द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यू शुड आस्क युअर सेल्फ इज, हॅव आय ट्राईड माय बेस्ट? मग मी माझा जर एफर्ट 100% दिलाय, 200% दिलाय, तर आपल्याला असं सांगितलंय की बी हॅपी, बी सॅटिस्फाईड विथ युअर एफर्ट, अँड दॅट इज व्हॉट विल ऑल्सो गिव्ह यू सॅटिस्फॅक्शन. रिझल्टंट येस, आमच्या मनाप्रमाणे नाही आला, अरे थोडं वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याच्यात अडकून बसू नकोस. परत उभा राहा आणि परत प्रयत्न करायला सुरुवात कर. तिथे बसून राहू नकोस, अडून राहू नकोस. ट्यून युअर माइंड अँड युअर इंटरनल एक्झिस्टन्स अँड युअर बिंग टू ऍक्च्युअली फोकस ऑन द प्रोसेस, ऑन द एफर्ट, नॉट ऑन द रिझल्ट्स. लीव्ह रिझल्ट्स टू गॉड. तर संतोष, कंटेनमेंट अंडर ऑल सर्कमस्टन्सेस शक्य आहे. नाहीतर काय होईल? कंटिन्युअस रिझल्ट येणार का नाही, आणि रिझल्ट आला नाही, आणि आला तर चांगला आला नाही, आणि चांगला आला तर मला पाहिजे तेवढा चांगला आला नाही, गॉन, संतोष गोज फॉर अ टॉस. डोंट गेट कॉट इन टू दॅट. म्हणून इंटरनल डिसिप्लिन, प्रयत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक प्रयत्नपूर्वक. आणि मग तप, ते तर बघितलं की थंडी आहे पण सकाळी उठायचंय, तप. आणि त्याच्यानंतर जो चौथा, आणि आज जो आपण थोडक्यात बघणार आहोत, खूप बघायचं आपल्याला असं नाही, पण तो आहे स्वाध्याय. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड सेल्फ स्टडी. तर हे सगळे ते 8 लिम्स आहेत बरं का, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. नंतर आपण बघूयात जसे बघायचे तसे. पण ह्यातले आपण नियम बघतोय, आपल्या स्वतःबद्दलचं जे कर्तव्य आहे, जे भगवंतानी सांगितलंय, आणि त्यातला स्वाध्याय हा पाठ बघतोय. आता स्वाध्याय म्हणजे बघा, सिंपल आहे. खाली तुम्ही जर डेफिनेशन बघितली स्क्रीनवर, तर की आपल्याला ईश्वराबद्दल छान पद्धतीने समजून घेता येईल, ज्या ग्रंथांमधून ते घेता येईल त्याचा अभ्यास करणे. ग्रंथ म्हणजे फक्त ग्रंथ नाही बरं का, म्हणजे स्वामींची प्रवचनं आली, स्वामींचं वाङ्मय आलं, वेगवेगळ्या सत्पुरुषांचा सत्संग आला, त्यांची प्रवचनमाला असेल, अनेक पद्धतीने आपल्याला हे शिकायला मिळत असतो. पण हे जसं छान योग्य पद्धतीने एक्झॅक्टली आम्हाला जिथे शिकता येईल आणि त्याचा आम्हाला अभ्यास करता येईल, तो स्वतः केलेला अभ्यास, स्वनी केलेला अभ्यास, स्वाध्याय, सेल्फ स्टडी. सिंपल, नथिंग डिफिकल्ट. सो वी हॅव टू स्टडी, वी हॅव टू स्टडी आवरसेल्व्स. कोणतरी टीचरच येतील आणि शिकवतील, आणि मग ते शिकवतील तेवढ्या वेळेस आम्ही बसू, ते पण कसं तरी रडत खडत बसू, आणि नंतर मग आम्ही कधी एकदा खेळायला जातो असं करू. आणि खेळामध्ये पण अभ्यास असतो. पण व्हॉट एव्हर यू आर डुईंग, स्वतः समजून घेऊन करणं, सेल्फ स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणतरी सांगतंय म्हणून फक्त आम्ही ऐकून घ्यायचं का? असं नाही, ते प्रोसेस केलं पाहिजे. तोच पाठ थोडासा आपण स्वाध्याय कसा करायचा ह्याच्यात बघणार आहोत बरं का. आणि दिस इज ऍप्लिकेबल फॉर एनिथिंग अँड एव्हरीथिंग यू डू. अशी गोष्टच नाही की ज्याला ऍप्लिकेबल नाही. सो आता गंमत बघा की का करायचं असा प्रश्न होतो की वाय वाय शुड आय स्टडी. अभ्यास अभ्यास तरी तुम्ही शाळेत पण अभ्यास सांगता, केंद्रामध्ये आम्ही अटेंड केलं तरी अभ्यास सांगता, काय चाललंय? आई वडील पण अभ्यास म्हणून मागे लागतात, टीचर्स पण अभ्यास म्हणून लागतात. पण यू शुड एन्जॉय. आपल्याला आनंद मिळाला पाहिजे की अभ्यास म्हणजे काहीतरी आपल्या डोक्यावरती ओझं ठेवलंय, आणि आपलं मुघलांबद्दल शिकायचं म्हणलं की डोक्यावर ओझं ठेवल्यासारखं होतं. कधी एकदा तलवार काढतोय आणि कापून काढतोय असंच मनात विचार, तसे चालले पाहिजे, कारण आपल्याला ते आवडत नाही. पण आपल्या क्रांतिकारकांबद्दल अभ्यास करायचा आहे, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायचंय, आपल्या संतांबद्दल अभ्यास करायचा आहे, त्यांनी काय शिकवलंय. अरे अरे, आपल्यामध्ये नॅचरली वी गेट इन्स्पायर्ड, राईट? सो कशासाठी करायचा? कुठलीही गोष्ट शिकू आपल्याला समजून घ्यायची म्हणून करायचं. मग काय होतं, मग हे समजून आम्हाला काय घ्यायचंय? सी, स्कूलमध्ये तुम्हाला तर करिक्युलम असणार आहे, पुस्तकाचा मध्ये जे काय शिकवलंय त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मार्क पाडायचे आहेत वगैरे, ऑल दिस थिंग्स विल बी देअर, राईट? ते एनिवेज खूप टीचर्स शिकवत असतात. पण ऍज अ ह्युमन बिईंग आमचं आयुष्य आम्ही समृद्ध कसं केलं पाहिजे? देर आर सो मेनी सक्सेसफुल पीपल, राईट? म्हणजे तुम्हाला आता उदाहरणं मी नंतर कधीतरी देईन, पण देर आर सो मेनी पॉप स्टार्स, रॉक स्टार्स, म्युझिशियन्स, खेळाडू सुद्धा, सायंटिस्ट सुद्धा, जे खूप सक्सेसफुल झाले. त्यांनी शाळेतला अभ्यास, कॉलेजमधला अभ्यास, त्यांच्या कलेचा अभ्यास प्रचंड प्रमाणात केला, खूप उत्कृष्ट केला. पण अनफॉर्च्युनेटली ॲट द एंड ऑफ देअर लाईफ, ऑर इव्हन ड्युरिंग द कोर्स ऑफ देअर लाईफ, दे वर नेव्हर हॅपी. त्यांना आनंदच मिळत नव्हता. दे वर ऑलवेज स्ट्रगलिंग. आणि तेच एखादा अतिशय साधा माणूस आहे, त्यांनी भले 10 पुस्तकं वाचली नसतील, पण ईश्वर स्मरणामध्ये तो माणूस अतिशय शांत, आनंद आणि प्रसन्नता स्वतःच्या चित्ताला प्राप्त करून घेऊ शकतो. इनफॅक्ट त्याला म्हणतात समाधान. सो हे जे अल्टिमेट गोष्ट आहे, ज्याच्यासाठी एव्हरी सिंगल ह्युमन बिंग, छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातली मोठी म्हातारी व्यक्ती सुद्धा ज्याच्यासाठी झगडत असते डे इन डे आउट, इट इज टू ऍक्च्युअली बी हॅपी. बिकॉज ऑल ऑफ अस वॉन्ट टू बी हॅपी. आपल्याला दुःखच नकोय. हे आपला नॅचरल भाव आहे की आपल्याला आनंद पाहिजे.
आणि हे जे सगळं हा जो स्वाध्यायाचा जो भाग आहे तो का करायचा, की हा आनंद आम्हाला प्राप्त करून घ्यायची कला विकसित करायची, द आर्ट ऑफ बिईंग हॅपी. ओके, और हाऊ टू बी हॅपी, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अलॉंग विथ एव्हरीथिंग दॅट वी आर डुईंग, वेन वी आर प्लेइंग, वेन वी आर स्टडिंग, वेन वी आर वॉचिंग टेलिव्हिजन, वेन वी आर टॉकिंग टू अवर फ्रेंड्स, काही आम्ही करत असू, त्याच्यामध्ये आम्ही जर योग्य पद्धतीने हे शिकून घेतलं तर वी कॅन डेफिनेटली डेव्हलप दिस. पण इट विल रिक्वायर प्रॅक्टिस. मग आम्हाला सारखं तर असं वाटत नाही ईश्वर प्राप्ती व्हावी, देव भेटावा. आमच्या मनामध्ये तर म्हणजे रामनाम घ्या असं कुठेतरी आलं म्हणजे कोणतरी टपकलं असं झालेलं असतं, हो की नाही, असं मनामध्ये येतं बरेचदा. पण तसा तो भागच नाहीये. ऑल अबाउट दिस इज आमच्या आतमध्ये आम्हाला हा मार्ग कसा सापडेल, विथ पर्पज, विथ क्लॅरिटी. आणि आम्हाला वाटत नाही म्हणून आम्ही थोडासा अभ्यास केला पाहिजे. काय त्यातनं मिळणार आहे? पाथ, क्लॅरिटी, पर्पज अँड स्ट्रेंथ. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात घ्यायचं. कुठलीही गोष्ट चांगल्या पद्धतीने करायला ताकद लागते आणि स्वाध्यायामधनच ती ताकद प्राप्त होत असते. मग कसं करायचं? आपण करतोय, व्हेरी सिम्पल, राईट. स्तोत्र आणि श्लोक पठण करायचं आहे, थोडं ग्रंथ वाचन करायचं आहे, आणि नाम आणि ध्यान. सुरुवात आपण श्लोक पठण, स्तोत्र पठण आणि थोड्याशा नामाने केली, आणि तिथनं पुढे आपण आता हा अभ्यास करत आहोत. मग किती करायचा? मग थोडासा आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा बरं का. ॲज फार एज पॉसिबल असं स्वामींनी आम्हाला सर्वांना सांगून ठेवलं की खूप ताणायचं नाही, टेन्शन घेऊन बसायचं नाही. अरे असं बसलंच पाहिजे, इतक्या वेळेस बसलं, त्रास करून घेऊ नको. कुठल्याही गोष्टीचा थोडा त्रास होतो, थोडी सवय लावायला लागते. शरीराला पण ध्यान करताना शांत बसायलाच लागतं, नाही तर शरीर बसतच नाही. पण असा सगळा ओढून ताणून सारखा सारखा मेंदूला ताप देऊन असं करून उपयोग नाही. आणि मग आपल्याला झालेल्या तापामुळे आपण सगळ्यांना ताप देत सुटतो. आपल्या तपाचा इतरांना ताप होता कामा नाही, असं स्वामींनी सांगून ठेवलं. म्हणजे काय, मला सकाळी उठवलं ना, आता जे भोंगा लावतो की कोणी परत आयुष्यात मला उठवताच कामा नाही सकाळी, असं नाही करता कामा. सो द होल आयडिया इज ट्राय टू डेव्हलप युअर सेल्फ. मग 15 मिनिटं थोडंसं वाचन करावं. आता हे कशाची गोष्ट बोलतोय आपण, काय वाचावं ह्याला महत्व आहे बरं का. कुठलं तरी नॉवेल घेतलं आणि वाचलं, छान आहे, नॉवेल वाचा, तुमची लँग्वेज डेव्हलप करा, तुम्ही वेगवेगळ्या सब्जेक्ट्स बद्दल शिका. पण हे सगळं जे चाललंय तर वी आर ट्राइंग टू ऍक्च्युली डेव्हलप आवरसेल्व्स इंटरनली. माझा आणि ईश्वराचा संबंध माझ्या चित्तानी जोडला पाहिजे, मी जोडला पाहिजे. त्याच्यासाठी ती जबाबदारी माझीच आहे, मी स्वीकारली पाहिजे, कोणाची तरी दुसऱ्याची नाही. आणि हे योग्य समजून घेऊन प्रयत्न करायचे. सो 15 मिनिट्स, एन्श्युअर यू रीड समथिंग रिअली गुड. मग रामायण असेल, महाभारत असेल, मनाचे श्लोक असतील, भगवद्गीतेचं तुम्हाला आवड असेल तर त्यातल्या कथारूपी काही अनेक छान छान पुस्तकं आहेत. पण असं छान संतांनी लिहिलेलं वाङ्मय थोडंसं वाचावं. 15 मिनिटं नक्की स्तोत्र उपासना करावी. संध्याकाळी रामरक्षा म्हणावी, भीमरूपी म्हणावं. त्यानंतर किमान 15 मिनिटं तरी, 15 मिनिट्स, आपल्याला आज 2 मिनिटं वगैरेच मिळतात केंद्रामध्ये, खूप वेळ नाही मिळत, पण ऍटलीस्ट 15 मिनिट्स ध्यान करण्याचा प्रयत्न करा. फार महत्वाचं आहे. नाहीतर अगदी केंद्र आलं, आता आमच्या घरी असं असतं की प्रार्थना म्हणली का संध्याकाळची, किंवा सांगतात केंद्र केलं ना बाबा अटेंड. मग केंद्र केलं, बरोबर आहे, केंद्र अटेंड केलं, पण केंद्रामध्ये सगळ्यांचं प्रेझेंटेशन असतं. छानच आहे, केंद्र अटेंड करायलाच पाहिजे. जे शेवटचं वाक्य तिथे तेच आहे की केंद्रात सहभागी व्हावं, म्हणजे आपला अभ्यास हळूहळू का होईना नक्की घडतो आणि आपल्याला त्याचं टेन्शन नाही. पण केंद्र अटेंड केलंय म्हणून जर आम्ही संध्याकाळी रामरक्षा म्हणत असू तर ती न म्हणता झोपणं हे बरोबर नाही, ती म्हणायला पाहिजे. आणि मग आता गंमत बघा की एकाच दिवशी असं वाटतं ना कधी कधी की बस सुट्टी लागलीये, आज सगळ्या महिन्याभराचं ध्यान मी करून टाकतो. असं होत नाही. आपण उंटा आहोत का? उंटा काय करतो, त्याला चालायचं असतं वाळवंटात, म्हणल्यानंतर एकदाच तो पुढच्या 3 4 5 आठवड्यांचं पाणी गपा 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 पिऊन टाकतो, हो की नाही? असं करून चालत नाही. आपल्याला एक मन दिलंय देवानी, आणि ते मन त्याला थोडं थोडं हळूहळू प्रेमानी, हो की नाही, जसं चल रे बाबा, कर रे बाबा, मना सज्जना मना सज्जना मना सज्जना म्हणत 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 घेऊन जायला लागतं. नाही तर ते काही केल्या ऐकत नाही. म्हणून रोज थोडं थोडं करायचं. आणि इथे एक तुम्हाला चित्र दिसतंय बरं का, त्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल एक श्लोक पण आहे. तो श्लोक तुम्हाला वाचता येतो का मला माहिती नाही, ती स्लाइड तेवढी क्लिअर नाहीये, पण इतका तो ब्रिलियंट श्लोक आहे. त्याच्यामध्ये ती गंमत बघा. तो श्लोक काय, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते, असा तो श्लोक आहे. म्हणजे काय आहे
भगवद्गीतेचा 6वा अध्याय चाललाय बरं का. आता भगवंतानी थोडं चॅप्टर 1 चॅप्टर 2 असं नाही सांगितलेलं, त्याचं गान होतं. त्यामुळे तो पाठ जसे एका पाठोपाठ एक श्लोक येतो तसे श्लोक तो सांगत होता. अर्जुन मध्ये प्रश्न विचारतोय आणि सगळा जवळजवळ बघा बरं का, सगळ्या गीतेचं क्रक्स सांगून झालं. भगवद्गीतेचं सगळी मेन गोष्ट सांगितली आणि ती मेन गोष्ट सांगितल्यानंतर ध्यानाची सगळी प्रक्रिया सांगितली, त्यामधनं तुला ईश्वर प्राप्ती होईल वगैरे सांगितलं, एव्हरीथिंग व्हॉट अर्जुन वॉन्टेड. आणि सगळं झाल्यावर तो म्हणतो की बाबा रे, माझ्याच्याने काय हे व्हायचं नाही. कारण हे मन वाऱ्यासारखं आहे, झूम निघून जातं इकडे तिकडे. इथे बसलं की खेळायला जातो, खेळायला गेलो की अभ्यास करायला जातो, अजून कुठे शाळेत गेलो की घरी कधी येतंय म्हणून जातो, घरी आलो की मित्रांकडे कधी जातोय म्हणून धावतो. या मनाला तू कसं काय इथे चुप बस म्हणून सांगतो. अवघड आहे. मग त्याच्यावरती श्रीकृष्ण त्याला सांगतात, म्हणजे भगवंत त्याला सांगतात अर्जुनाला की बरोबर आहे तुझं मित्रा, चुकीचं नाहीये, पण म्हणजे असंशयी म्हणजे विदाउट डाऊट द माइंड इज डेंजरस, चपळ, इट रन्स झुम 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 झुम. इंडिया, पुणे, कुठे असेल तिथे, महाराष्ट्रामध्ये फिरायला गेलं, मग सह्याद्रीवर गेलं, मग ट्रेक करायला गेलं, मग हिमालयात गेलं, मग मध्ये आता स्वीडनवरनं पण तय्या झाली आहे एकदम, स्वीडनच्या कुठल्या तरी तिथे पर्वतांमध्ये गेलं, कुठेही जाऊ शकतो. तर असं ते मन आहे, त्याला थोडस शांत बसवायचा अभ्यास कर, स्वाध्याय अभ्यास आहे ना तू कोणते. आणि वैराग्य म्हणजे डिटॅचमेंट असं सांगितलंय. तर मग एकाच दिवशी त्यामुळे सगळं होत नाही, रोज थोडा 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 करून नित्य आणि नैमित्तिक उपासना करून हे शक्य होतं. आणि खूप वाचत बसायचं तर असं गरजेचं नसतं, कारण काही लोकांना पांडित्य आवडतं, म्हणजे त्यांना असं वाटतं की ओ आय नो सो मच मॅन, कम ऑन लेट मी टेल यू दो ही स्टोरीज. मग कोणी काही सुरू आहे ते आपल्याला आवडतं, मित्रांनी काही सांगायचं, अरे हे तर काहीच नाही, माझे बाबा, असं किती जोक्स असतात की नाही, माझे बाबा तर इतके कमवतात इतके कमवतात, झालं त्याच्यावर जसे जोक पडले सगळे. अरे तुझे बाबा काय करतात किंवा तुला त्यांच्याबद्दल काय माहिती आहे हे काही उपयोगाचं नाही, तू काय करतोस हे महत्वाचं आहे. मग तू अभ्यास करतोस का? आणि तू अभ्यास करत असशील तर सगळ्या जगाला कशाला उगाच सांगत फिरतोयस, त्याची काही गरज नाही. तू तुझ्यापुरता अभ्यास कर, तुझ्यासाठी कर. 10 लोकांना सांगायचंय म्हणून उगाच 10 पुस्तकं वाचू नकोस, पण एक छान ग्रंथ घे, एक छान पुस्तक घे, तुझ्या वयाला जे समजेल असं घे, तुझ्या मनाला जे आवडेल असं घे. भागवताच्या इतक्या सुंदर कथा आहेत, स्वामींचं बालक्रीडा अप्रतिम पुस्तक आहे, सरस रामायणातल्या गोष्टी ब्रिलियंट आहेत. एक पान वाचूस हरकत नाही, छोटस वाच. चिन्मय मिशनच्या इतक्या सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, पण त्यातनं थोडंसं वाच, थोड्या कथा समजून घे, असा अभ्यास कर असं सांगितलंय. सो खूप वाचायचं नाही, पण अगदीच वाचायचं नाही असं करायचं नाही, थोडंसं वाचायचं. आणि की टू सक्सेस काय आहे स्वाध्यायाची हे लक्षात ठेवलं पाहिजे. सो दॅट की टू सक्सेस इज, देर आर टू थिंग्स मराठीमध्ये, ओके, चिंतन आणि निधिध्यासन. शब्दच अवघड जातात, त्यामुळे ते शब्द म्हटल्यानंतरच आपल्याला असं होतं की झूम, माइंड इज गॉन. पण मग इंग्लिशमध्ये त्याला काय म्हटलंय, कॉन्टेम्प्लेट. कॉन्टेम्प्लेट म्हणजे काय, कंटेम्प्लेशन म्हणजे नुसते विचार नाहीत बरं का, तर त्या विचारांचा सार काढलेला आहे की व्हाय आय एम डुईंग व्हॉट आय एम डुईंग, हाऊ आय एम डुईंग व्हॉट आय एम डुईंग, वेअर आय एम डुईंग व्हॉट आय एम डुईंग, हाऊ कॅन आय कंटिन्युअसली इम्प्रूव्ह ऑन व्हॉट आय एम डुईंग, हाऊ आय एम डुईंग, वेअर अँड व्हेन आय एम डुईंग. आणि त्यातलं ते सार काढून त्याचं स्वतःमध्ये ते मुरव, रुजव, अब्झॉर्ब कर आणि आता ऍप्लिकेशनचा प्रयत्न कर. आणि मग एक दिवस हे झाल्यावरती सगळं छान वाटेल, दुसऱ्या दिवशी परत आई मी झोपतो असं होईल, पण परत स्वतःला उठव, तप आणि स्वाध्यायाला सुरुवात कर असं सांगितलंय. स्वामींची फार सुंदर सुंदर वाक्य आहेत तिथे, पण थोडक्यामध्ये आपला आणि ईश्वराचा संबंध जोडण्यासाठी म्हणून केलेला हा सर्व प्रयत्न आहे. तर हा आहे स्वाध्यायाचा भाग, आणि हा रोज सर्वांनी थोडा का होईना केला पाहिजे. आता आपण थोडी उपासना करूयात, नेमक उपासना जी आहे ती. ताड बसायचं, आपण 3 वेळा गायत्री मंत्र, त्रिपदा गायत्री मंत्र मी म्हणणार आहे. आसन सर्वांना माहिती आहे, हात पोटापाशी, खांदे मागे. खूप ताठ बसलात तर एकदम स्टिफनेस येईल, असं बसलात एकदम खांदे गळून तर झोप लागेल. त्यामुळे खांदे थोडे मागे, पोट थोडं आत, तुमचं आतच आहे, मला आत घ्यायला लागेल. आणि त्यानंतर छान डोळे मिटलेले, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं. ही प्रक्रिया सर्वांनी स्वतःला रोज प्रॅक्टिस करून समजून घ्यायची, स्वाध्यायाचा भाग आहे. आणि ओम म्हणत असताना सुद्धा, गायत्री मंत्र म्हणत असताना सुद्धा आणि पुढे ध्यान करत असताना हे सलग करणार आहोत आपण. त्याच्यामध्ये दोन्ही भुवयांच्या मध्ये जो भ्रूमध्य असा जो म्हटलेला आहे,
त्या ठिकाणी अवधान, अटेन्शन, फोकस करायचं. बघायचा काही पार्ट नाहीये, डोळे मिटलेले, दिसणार काही नाहीये. कोणतरी म्हटलं मला तारे दिसले, ढग दिसले, झाडं दिसली, तर ते सगळं बंडल आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. डोळे मिटलेले, छान सरळ ठेवायचे, बंद केलेले डोळे, आणि भुवयांच्या मध्यभागी त्या ठिकाणी लक्ष एकत्रित करायचं. आणि एकत्रित करून मनामध्ये ओंकार स्मरण, ही ध्यान प्रक्रिया मी सांगतोय, ओंकार स्मरण करायचं. ओम सोहम श्रीराम, छोटा मंत्र, ह्या तिन्हीपैकी कुठलाही घ्यावा. आपल्या मनाला जो भाव छान वाटतो तसा घ्यावा. आणि तो नाममंत्र घेतल्यानंतर, ओम असं मनात म्हटल्यानंतर जे मनामध्ये भाव निर्माण होतात, तो जो भाव आहे तो धरून ठेवण्याचा प्रयत्न करावा. डिफिकल्टी, अस्तित्व भाव, ईश्वर भाव असं त्याला म्हटलंय. हळूहळू समजायला लागतो. पण हा प्रयत्न करून विचार सोडून द्यायचे, त्या ठिकाणी स्थिर राहायचं, ओंकार स्मरण करत थोड्या वेळ शांत बसायचं. त्रिपदा गायत्री मंत्राने आपण सुरुवात करूयात. एकत्रितच म्हणायचं आहे. ओम हा जो शब्द आहे, तो जो मंत्र आहे, तो म्हणताना कदाचित ऑनलाईन असल्यामुळे आवाज कट होतो. तुम्ही तुमचा श्वास सहज पुरेल तेवढा दीर्घ ओंकाराचा ओम म्हणा. अकार प्रधान म्हणणार आहोत जेव्हा आपण दीर्घ ओंकार करू, म्हणजे ओ, त्यातला ओम मधला ओ जो आहे तो जास्तीत जास्त लांबवायचा, उ, आणि मग थोडा वेळच ठेवायचा. एका श्वासामध्ये जितकं शक्य आहे तेवढं करायचं. 2-4 वेळा श्वास घेऊन उगाचच ताणायचा नाही. आता आपण त्रिपदा गायत्री मंत्र एकत्र म्हणूया. ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम 3 वेळा दीर्घ ओंकार करायचा आहे आपापल्या ठिकाणी. दीर्घ श्वास घेऊन ओम.
हरि ओम. हरि ओम. हरि ओम. एकदा दीर्घ ओंकार करूयात आपापल्याचे. दीर्घ श्वास घ्या. ओम. आर्या, मी नाम सांगतो, माझ्या मागे म्हणशील. अनम्यूट करशील. ओम नमः शिवाय. 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 हरि ओम. छान. व्हेरी नाईस. सगळ्यांनी खूप सुंदर पद्धतीने केली उपासना.